मित्रांनो, लाडका भाऊ योजनेला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी कोणते शैक्षणिक अर्हता आहे, त्यानंतर डॉक्युमेंटच्या कोणत्या अटी आहे, नियम आहे, तेही आपण बघणार आहोत. त्यासोबत याच्या कार्यशिक्षण परीक्षेमध्ये तुम्हाला वेतन श्री किती किती भेटणार आहे, त्याचा कालावधी किती दिवसाचा आहे, त्यानंतर यासाठी वयमर्यादा कशी असणार आहे, ते सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नाही केलं असेल तर त्याने करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकतात तुम्ही बघू शकतात की माझ्या विंडोवर तुम्हाला एक GR दिसतोय. त्यामध्ये लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली आहे. तर त्यानंतर खाली तुम्ही थोडं स्क्रोल केलं तर बघू शकतात की इथं प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावनामध्ये राज्यामध्ये युवा वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने व्यवसाय शोधण्यात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय नोकरी संबंधित अभाव असल्यास व्यवसाय सुरू करण्यास अथवा नोकरी प्राप्त करण्या अडचणी सामोरे जावे लागत असून दिसून येत आहे. अशा समस्यास युवक वर्गात बेरोजगारी प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहे. तर विशेष करून 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदविकाधारक पदवी आणि पदवी उत्तर युवकांसमक्ष सदिस्त राज्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग बेरोजगार युवक आणि साधारण दुय्यम अभाव असल्या कारणाने युवकांस शिक्षणानंतर अनुभव अभाव पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्यास निदर्शनात येत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबविण्यात येत होती आणि सदर योजना प्रभावी राबवण्यासाठी योजनेचा लाभ अधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सादर योजनेचे सुधारणा करणे आवश्यक होती. त्यामुळे उमेदवारांना रोजगारांचा अधिक संधी उपलब्ध व्हाव्या याकरिता सदर योजना सुधारित करण्याबाबत शासनाचा विचाराधीन होती. त्यानंतर बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मतलब महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक नाविन्यता विभागाच्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मार्फत संयुक्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. तर यात रोजगार उमेदवारांना प्रशिक्षण देऊन इच्छुकणाऱ्या उद्योजक विभाग संकेतस्थळावर सुलभ नोंदणी करणे या उपक्रमाअंतर्गत योजनाकर्ता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उमेदवारांची नोंदणी, स्थापनाची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थित नोंदणी, वेतन अदा करणारे प्रशिक्षण, रुजू संमती अहवाल, अनुभवनी प्रमाणपत्र बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कार्यालय विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील. त्यासाठी 12वी ITI पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. त्यानंतर बघू शकता खाली तुम्हाला इथं दिसतंय की सदर योजनेच्या उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असेल. उमेदवार पात्र कसे असणार त्याची इथं अट दिलेली आहे. उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष कमाल 35 वर्ष असावे. त्यानंतर उमेदवार किमान शैक्षणिक पात्रता 12वी असावी. ITI पदवी उत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असल्यास योजना सहभागास पात्र असणार नाही. उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असावा. महाराष्ट्राचा आधार नोंदणी असावी आणि उमेदवाराची बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. त्यानंतर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी किमान 6 महिने असेल आणि सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवाराला या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यास उमेदवारास संबंधित स्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विविध नमुने प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर बघू शकतात की इथं या कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले
जाईल. सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे आहे. जे तुम्ही तिथं प्रशिक्षण पूर्ण करणार असाल त्या कालावधीत तुम्हाला जे वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे ते 12वी साठी 6,000 आहे, ITI पदविकासाठी 8,000 आहे आणि पदवीधर पदवी उत्तरांसाठी 10,000 रुपये आहे. पण त्यासाठी या योजनेअंतर्गत उपयुक्त तक्त्यात नमूद दरमहा वेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थात अदा करण्यात येईल. प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थाचे दैनिक हजेरी संबंधित स्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात सदर ऑनलाईन स्थापनेचे आधारे प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन प्रशिक्षणाच्या थेट बँकेत जमा ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल. ठीक आहे. तर त्यानंतर बघू शकतात की या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याच्या विद्यावेतन अन्वय राहणार नाही. अगर तुम्ही 10 दिवस त्यांचं कार्यशाळा आहे ते तुम्ही अब्सेंट असाल तर ते तुम्हाला त्या महिन्याच्या पगारामधून भेटणार नाही. त्यानंतर बघू शकतात प्रशिक्षणार्थ्यांच्या वरील अटी पूर्तता केली असेल तर परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्या महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थीयास विद्यावेतनास पात्र राहणार नाही. अगर त्याच महिन्यात तुम्ही सोडून जायला असाल तर तुम्हाला ते भेटणार नाही. ठीक आहे. या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा आवश्यक असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. दर 2 वर्षांना ते सुधारणा होणार आहे. या योजनेदरम्यान प्रशिक्षणाचा कायम नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास योजनेअंतर्गत प्रशिक्षण अनुषंगाने विद्यावेतन घेण्यास पात्र राहणार नाही. झालं. त्यानंतर बघू शकतात की इथं तुम्ही एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे. एकदाच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर बघू शकतात की योजना अंतर्गत खाजगी क्षेत्रातील स्थापना उद्योजकाकडून एकूण कार्यरत मनुष्यबळाचे 10% सेवा क्षेत्र किंवा 20% उमेदवारास कार्यशिक्षण प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र राज्य शासनाच्या निमशासकीय योजनाच्या उद्योग मंडळाच्या मंजुरी पदांच्या 5% हे बघू शकतात. त्यानंतर अशा प्रकारे हा GR आहे आणि याच्यामध्ये काही अपडेट असले तर मी पुढच्या